भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश याच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या या पत्रकार परिषदेत तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करता। माझ्याबरोबर असं आमचे भारतीय जनता पार्टीचे स्पोक्सपर्सन सिद्धार्थ कुकळकर आणि आजचा जो विषय हा तो आम्ही योगा, त्यानंतर आमचे 23 जून ते 6 जुलै आमचं बलिदान दिवस तसंच पुण्यतिथी ह्या निमतान आसा। तुमकां खबर आसतली 2014 सालान जेन्ना भारतीय जनता पार्टी सरकार केंद्राक आयलें तेन्ना आमचे देशाच्या प्रायम मिनिस्टरान विविध विषय हाताळिल्ले गेल्ले आसा। त्याच बरोबर आमचो एक योगा ह्यो आमी देशान आमचो योगाचो ऋषी मुनीच्या पासून सुरू जाल्लो योगा आमी करताले। हो योगाचो विषय जेन्ना युनायटेड नेशन आंतरराष्ट्रीय स्तरार जेन्ना आमच्या देशाच्या प्रायम मिनिस्टरान व्हेलो त्या टायमार 192 अधिक आमचे भारत देश 193 देशाच्या ह्या स्तराचेर ह्या मिटिंगेक हो विषय आमच्या देशाच्या प्रायम मिनिस्टरान दवरलो आणि योगा डे हो आंतरराष्ट्रीय योगा डे असो मान्यता करून घेतली। आणि 21 जून 2015 साला सुरवात हो आमी योगा इंटरनॅशनल योगा डे हो आमी साजरो करता। त्या निमतान आता आमचो 21 जुनाक हो आमी देशभर तसोच संवसाराक हो साजरो करतले। आणि हांव तुमच्या माध्यमातून सगळ्या आमच्या जनते कडेन मागता की हो योगा डे तुम्ही क्लब जावं, स्कूल्स जावं, संस्था जावं हेच्या माध्यमातून हो आमी साजरो करूया। हो आमचो सरकारच्या वतीनूय साजरो जातलो। त्याच बरोबर आमी आमचो ही एक आठवण म्हणून आमी आमच्या प्रत्येक जनतेन हो साजरो करचो। सांगते म्हटल्यार हो दीस आमी आमची स्वताची काळजी आणि आरोग्याच्या महत्वाचे आठवण करून हो आमी साजरो करपाक जाय। फुडले सुवातेर हांव डिटेल्स आमचे स्पोक्सपर्सन सिद्धार्थ कुकळकर हाचे कडेन मागता की तेणे फुडें घेवचें। धन्यवाद गिरीश। इलेक्शनाच्या दागतुकेंतल्यान आमची म्हाका दिसता पयलेदा मेळटा 3-4 म्हयने आमचे इलेक्शनान गेले आणि सगळे जाण आमचे कार्यकर्ते तुम्ही पत्रकार भाव भयणां सगळे इलेक्शन कवर करपाक बिजी आशिल्ले। इलेक्शन जातकीर परत एकदा आमचे कार्यकर्ते लोकां कडेन वता आणि ह्या फावटी जशें गिरीशान म्हणलें की योगा डे, वर्ल्ड योगा डे हो आमी घेवन परत एकदा वता। आणि ह्या वर्सा ह्या योगा डे आनीकय म्हत्व आयला। 2015 सालान जेन्ना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि ह्या आमच्या परंपरेंतल्यान आयिल्ल्या आदियोगीन चालू केल्ले हे योग हाका जेन्ना आंतरराष्ट्रीय मान्यताय मेळयली तेन्ना 2015 सालान आमी हो पयलो दीस मनयलो 21 जून 2015। आणि ह्या वर्सा आमी 10वो योग दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस हो मनयता। आणि म्हणून भारतीय जनता पक्ष जेन्ना जगभरात हाचे सेलिब्रेशन जातलें तेन्ना भारतीय जनता पक्ष आणि गोंय राज्य हे खंयच फाटीं उरचें ना। गोंय राज्यात कालच मुख्यमंत्र्यान अनाउन्स केला की सरकारी पातळीचेरय योग दिवस ह्या वर्सा व्हडा दबाज्यान मनयतले। आणि त्याच अनुषंगान भारतीय जनता पक्ष हे परत एकदा आपल्या कार्यकर्त्याच्या मार्फत एक जनजागृती करपाक लोकां कडेन हो विषय व्हरतले। प्रत्येक मंडळ, प्रत्येक मोर्चा, प्रत्येक सेल हांकां सगळ्यांक एक्टिवेट करून तांच्या मार्फत गोंयभर प्रोग्रामाचें आयोजन केलां। हांव तुमच्या मार्फत एक सगळ्या लोकां कडेन मागता की योग जो आमी दर दिसा प्रॅक्टीस करता ह्या दिसा 21 तारखेक आमी मुद्दामून एकत्र येवन मागीर तो भारतीय जनता पक्षाचो प्लॅटफॉर्म आसत नाजाल्यार व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन जे दर वर्सा हे मनयता, आमच्यो वेगवेगळ्यो देवळाच्यो समिती हो मनयता, वेगळे वेगळे कल्चरल स्पोर्ट्स इन्स्टिट्यूशन मनयता, तांच्या मार्फत हातूंत पार्टिसिपेट जावचें आणि व्हडा दबाज्यान हो 10वो योग दिवस आमी मनोवया। योग दिवस जातकीरच आमी सगळ्यांक याद आसा की भारतीय जनता पक्षाचो एक स्लोगन आशिल्लो
जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है. आमचे श्यामाप्रसाद मुखर्जीजी आमचे जे नेते आशिल्ले भारतीय जनता पक्षाचे जेन्ना काश्मीराचे आर्टिकल 370 जेन्ना काश्मीराक दिल्ले तेन्नाच्या पंतप्रधान नेहरून हे मान्य करून घेतिल्ले आनी खंय तरी दो विधान दो प्रधान दो निशान हे एकाच देशात दोन झेंडे दोन प्रायम मिनिस्टर दोन कॉन्स्टिट्यूशन अशी विचित्र अशी परिस्थिती करून दवरली आणि तेन्ना ताजो प्रोटेस्ट म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जी काश्मीराक विजीट दिताले आनी थंय तांणी तांचो मृत्यू जालो. एक गूढरित्या मृत्यू जालो, कोणाक खबर ना अजुनी कितें जाल्लें एक्झॅक्टली. आनी तेन्नाच्यान भारतीय जनता पक्ष हो आर्टिकल 370 काश्मीराचो विशय सदांच वयर दवरपाचो प्रयत्न करता. आमी पळयलें की गेल्या टर्माक अमितजी शान कशें एक एफिशियंटली बील हाडलें आनी एका रातीन 5 ऑगस्ट ह्या दिसा आर्टिकल 370 काडून उडयलें आनी एका प्रकारे श्यामाप्रसाद मुखर्जीक एक बरी श्रद्धांजली दिली. 23 जून ह्या दिसा श्यामाप्रसाद मुखर्जीचो मृत्यू जालो आनी तो 23 जून आमी अजून पर्यंत भारतीय जनता पक्ष बलिदान दिवस म्हणून मनयता. खंय बी प्रत्येक बूथ स्तराचेर प्रत्येक मंडळ स्तराचेर हो दीस आमी पायतले. त्या निमित्यान श्यामाप्रसाद मुखर्जीचे जे विचार आशिल्ले ते परत एकदा लोकां फुडें आमी हाडटले. ताच्या नंतर 25 जून म्हणजे 25 जून 1975 जेन्ना इंदिरा गांधीन एक कोर्ट केस हाडली, हे काँग्रेसीक संवयच आसा, आपले जेन्ना कितें तरी जाता तेन्ना ते कितेंय करपाक तयार आसता आनी तेन्ना इंदिरा गांधीन ह्या संपूर्ण देशाचेर इमर्जन्सी लादली. म्हाका मुद्दम नमूद करपाक जाय की हातूंतल्यान पत्रकार बंधूय सुटून आशिल्ले. 2 वर्सां जे इमर्जन्सी आशिल्ली तातूंत संघाचे कितलेशेच नेते सोशल एक्टिविस्ट हे तांकां भितर घालेच, पूण त्याच बरोबर प्रेस फ्रिडम ह्या नांवाची जी गोष्ट आसता ती सारकीच काबार केली. खंय तरी प्रेसाक जर न्यूज दुसऱ्याचे छापपाची आसताली ती न्यूज पयली गव्हर्मेंटा कडल्यान सरकारा कडल्यान काँग्रेस सरकारा कडल्यान पयली ती क्लियर करून घेवची पडटाली की फाल्यां ही गोष्ट येतली ती क्लियर केल्या घाल्यार जाता काय ना. आनी म्हणून म्हाका मुद्दम नमूद करून दिसता की एक नामनेचे पब्लिकेशन नामनेचे न्यूजपेपर तांणी एक दीस ब्लँक न्यूजपेपर छापिल्लो एक प्रोटेस्ट म्हणून आनी 2 वर्सां ही इमर्जन्सी चल्ली आनी ताच्या नंतर लोकांच्या प्रेशराचेर ही इमर्जन्सी आनी इमर्जन्सी जी सगळ्या लोकांचेर अत्याचार केल्ले ते सत्याग्रहान फाटी घेतले. ह्या दिसाची आठवण ह्या काळाची आठवण म्हणून आनी ह्या नव्या पिढयेक हो दीस काँग्रेसचे दुष्कर्म हे परत एकदा लोकां फुडें हाडपा खातीर आमी 25 जून ह्या दिसा ब्लॅक डे म्हणून मनयता. खंय तरी काँग्रेसीचे दुष्कर्म परत एकदा परत याद करून दिवची पडटली आमकां फुडल्या पिळग्यांक, कारण असले कृत्य ह्या देशान केन्नाच घडचे न्ही म्हणून आमी 25 जून हो दीस लोकां फुडें हे इमर्जन्सीचे काळे कृत्य आमी फुडें हाडटले. ताच्या नंतर येता ते 6 जुलय ज्या दिसा श्यामाप्रसाद मुखर्जीचो जन्म जाल्लो. 6 जुलय हो आमी ताचो जन्मदीस म्हणून मनयता, ताची जयंती म्हणून मनयतले. आनी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे 23 तारीख म्हणजे बलिदान दिवस 6 जुलय हो एक समाजा खातीर आमी 2 कार्यक्रम घेतल्या. म्हणजे ह्या पंधरवड्यात आमी एक म्हणजे ट्री प्लांटेशन वृक्षारोपण म्हणजे पयलूच माननीय पंतप्रधान मोदीजीन G7 राष्ट्राच्या एक प्लॅटफॉर्माचेर म्हणजे अत्यंत हाय लेवल इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म ताचेर ताणें एक वक्तव्य केल्लें की ह्या दिसा आमी सगळे जाण पळयले की हो जो मे आशिल्लो हो अत्यंत गरमेचो मे आशिल्लो. कितलेशेच म्हणजे उत्तर भारतांत तर गरमेची लाटच आयली. गोंय तातूंतल्यान सुटून आशिल्लें, गोंयाकय भरपूर गरमी जाता आनी खंय तरी झाडां लावप झाडां जगोवप झाडां वाडोवप हो ताचेर एक परमनंट उपाय आसा. आनी म्हणून माननीय पंतप्रधानान सगळ्यां कडेन अपील केला की एक पेड़ माँ के नाम म्हणजे आपल्या आवयच्या स्मृतीक लागून एक झाड प्रत्येक मनशान रोवचें आनी ताची जोपासना करची, ताका वाडप म्हणजे ताची काळजी घेवची. हो कार्यक्रम आमी
23 जून ते 6 जुलय ह्या दरम्यान आम्ही मनयतले. सगळ्या लोकांकडे एक विनंती आसा, सगळे इन्स्टिट्यूशन्स, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन विनंती आसा की ताणीय बी सरकाराच्या मदतीन, विविध संस्थांच्या मदतीन आमचें गोंय आनी इल्लें पाचवेकार करपाक आमी मदत करया. ताज्या भायर माननीय पंतप्रधान मोदीचोच उलो खंय तरी स्वच्छ भारत एक सादीशी कल्पना, पुणून प्रत्येक मनशाच्या काळजा कडेन पावपी ही कल्पना. स्वच्छ भारत म्हणजे कितें? सिंपल. आपलो परिसर, आपले घर, आपलो परिसर, आपलो वाडो, आपलो रस्तो, आपले शहर, आपले गांव, आपले राज्य, आपलो देश हो सुंदर आणि स्वच्छ दवरप. आणि तातूंत भारतीय जनता पक्ष हो सदांच लीड घेता. ज्या ज्या वेळार आमकां चान्स मेळटा त्या त्या वेळार आमी स्वच्छतेचें हें अभियान राबयता. ह्याही पंदरवाड्यार आमी तेंच करतले. लोकांच्या मदतीन सगळे कार्यकर्ते ज्या ज्या जाग्यार पाणथळ जागो आसा, ज्या जाग्यार आमकां दिसता की पावसाक लागून प्लास्टीक एक्युमुलेट जाता, खंय तरी न्हंयचे खंय तरी नाले आसता तातूंतल्यान प्लास्टीक येवन खंय तरी पडटा, तें सगळें काडप, निवळ करप हो एक अभियान, हो एक प्रकल्प आमी ह्या अभियानाच्या मार्फत घेता. सो अशें एक संक्षिप्तान हांव सांगपाक तर म्हणजे 21 जून ह्या दिसा पयलीं म्हणजे योग दिवस, ताजे नंतर 23 जून हो बलिदान दिवस, 25 जून ही ब्लॅक डे म्हणून काँग्रेसीचे दुष्कर्माची याद करपा खातीर लोकांक, आनी 6 तारीख हो श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती म्हणून आमी मनयतले. आनी त्या दरम्यान आमकां जेन्ना चान्स मेळटा लोकां कडेन वचपाक तेन्ना वृक्षारोपण म्हणजे माननीय पंतप्रधान मोदींचे एक वाक्य, त्या धर्तीचेर एक पेड माँ के नाम आनी स्वच्छता मोहीम हे आमी राबयतले. अशे खंय तरी सेवात्मक कार्यक्रम भारतीय जनता पक्षान हातान घेतल्या. परत एकदां आमी लोकां कडेन वता आनी हांव उलो मारता तुमच्या मार्फत की लोकांचो हाका प्रचंड असो प्रतिसाद लाभचो, लोकांनी सहकार्य करचें, पार्टिसिपेट करचें आनी व्हडा दबाज्यान हे सगळे प्रोग्राम मनोवचे. तुमकां कितें विचारपाचें आसा जाल्यार झाडां वाडटले तुमी काय? हय, झाडांय वाडटले. मागीर आमचे एग्रीकल्चर डिपार्टमेंट आसा, फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडेन आमी विनंती केल्या की तांणी आमकां ह्या उपक्रमाक हातभार लावचो. सो ताज्या मार्फत म्हणजे झाडां म्हणजे रायट फ्रॉम मिरचीची झाडां, म्हणजे शहरांत सगळे जाण ते झाडां रोवपाक शकना, कित्याक जागो लिमिटेड आसता. गांवांत एखादें व्हडलें झाड रोवपाक जाता, पूण खंय तरी धाकटें तें व्हडलें सगळीं झाडां रोवपाची अशें एक हाली स्वरूप आसा. म्हणजे हे इनिशिएटीव ते झाडां कातरपाची आहा तेजी ते थर्मल प्रोजेक्टाक ज्या जाग्यार डेव्हलपमेंट जाय थंय म्हाका दिसता झाडां परवानगी घेवन कापपाक कायदो परमीट करता. पूण त्याच बरोबर कायदो हेंय सांगता की एक झाड जर कापलें जाल्यार कमीत कमी 2 ते 3 झाडां रावची पडटा. आनी म्हाका दिसता म्हणून ज्या जाग्यार जाय थंय आमकां करचें पडटलें, म्हणून ताज्या बदलाक आमकां डबल ऑर ट्रिपल आमकां झाडां लावची पडटलीं. सिद्धार्थ बाब, आयज एक काँग्रेसीचे स्पोक्सपर्सन आहा तेंच्यानी प्रेस घेतिल्ली. ते म्हणटा जे एक्स्टॉर्शनिस्ट आहा जावं जे आसा तितून सरकाराक म्हणटा ते तेंचे वांगडा आसा म्हणटा, ते ब्लेम करता सरकाराक की तेजे लागून अशें म्हणटा ते लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन जाता आनी ऑर्गनायज्ड जे क्रायम आसा तितून म्हणटा ते सरकाराचो खंय तरी वांटो आसूंक शकता म्हणटा. क्रायम जो पळय जाता पळय ताका कोणाक जबाबदार धरपाक शकना. तुमचो जर खून जाता ऑर एनी अदर क्रिमिनल एक्टिविटी जाता ताजेर पुलीस इमिजिएटली एक्शन घेता. तुमी जर पळयत जाल्यार प्रत्येक खुनाचो, प्रत्येक क्रायमाचो पुलीस इन्व्हेस्टिगेशन करून 24 वरां ते 48 वरां हाज्या भितर एक्शन घेवन ते कोण तो गुन्हेगार आसा ताका धरता. आतां काँग्रेसीक जर दिसता की कोण तरी पॉलिटिशियन करता, म्हाका दिसता तांकां संवय जाल्या. काँग्रेसी सत्ते पासून गोंयांत जवळ जवळ 12-13 वर्सां पयस आसा. ताज्या पयलीं एक्स्टॉर्शनिस्ट काँग्रेसचे नेते आशिल्ले ज्यांनी खंय तरी आरटीओ म्हणून एक्सायज म्हणून लुटले चॅक पोस्टार. तुमकांय खबर आसतली. हे तांची ती कर्मां, तांकां ती स्वताची कर्मां याद जाता एक एकदां. आणि सिद्धार्थ बाबांनी एक प्रश्न असं फॉर्म्युला केले स्मार्ट सिटीची डेडलाईन क्रॉस झाली ह्याच्याबद्दल तुमकां कितें म्हणटा? आनी पावस पयल्यार सामकी दशा म्हणटा ती पळोवंक जाता. हांवूय पणजेकार म्हणजे विटल्या तातूंत हांवूय आसतलो, पूण म्हाका दिसता कोर्ट मॉनिटर्ड काम चालू आसा. कोर्टा समोर डेडलायन दवरल्यार कोर्टा समोरूच सगळें जाता. सो म्हाका दिसता कोर्ट वील टेक सम डिसिजन. कॉन्ट्रॅक्टराचेर अशी
कॉन्ट्रॅक्टराक जबाबदार धरूंक जाय अशें म्हणटा तर तुमकां अशें दिसता की कॉन्ट्रॅक्टरांक जबाबदार धरूंक जाय? ॲब्सोल्युटली कॉन्ट्रॅक्टरान जर चूक कितें केला ज्या कोणें चूक केला ताका जबाबदार धरपाकूच जाय आनी हाका सरकार टोटली कटिबद्ध आसा बांदील आसा कोणूच सुटचो ना जर कोणें चूक केल्या क्वॉलिटीचेर कितें इश्यू आसा डेफिनेटली एक्शन जावपाकूच जाय कॉन्ट्रॅक्टर आसूं कन्सल्टंट आसूं कोणीय आसूं हाजेर ज्या कोणें चूक केल्या ज्या कोणें जाणून बुजून चूक केल्या हांव तेंय म्हणटा क्वॉलिटी जाणून बुजून करता एकदां घाईन जाता पूण एकदां जाणून बुजूनय जाता चूक केल्या ताका धरपाकूच जाय. तुम्ही असले तेन्ना स्टार्टींग सिटी घेतलेले तुमकां दिसता की कितें आउट ऑफ हें गेला थोडेशें म्हाका दिसता एक कॉर्डिनेशन जर इंटर डिपार्टमेंटल जाल्लें जाल्यार बरें जातलें आशिल्लें स्मार्ट सिटीचे ऑफिशियल्स बाकीचे सगळ्यांनी जर केल्लें तें जाल्यार एक आमकां प्रोजेक्ट जे आमी आयज फेस करता ते थोडेशे सेक्शन वायज करून ऑर बेटर कॉर्डिनेटेड प्रोजेक्ट करून एरिया वायज घेवन करपाक जाता अशें म्हाका दिसता डेफिनेटली इट इज अप टू द गव्हर्मेंट टू डिसायड कॉर्डिनेशन नाशिल्लें म्हण असं म्हाका पर्सनली दिसता स्मार्ट सिटी ऑफिशियल्स तांकां विचारचें पडटलें आय एम नॉट हांव नो लॉंगर पार्ट ऑफ स्मार्ट सिटी तुजे टायमार ते काम सामकें सुरू आशिल्लें म्हणजे काम चालूच जावना इनिशियल थोडेच चालू जाल्ले मागीर एकदम जे फास्ट केले पळय ते तुका दिसता म्हज्या टायमार म्हाका दिसता अशें इतकें fast- केबलिंग जाल्लें इतकें सगळे सिटी भर जाल्लें जे आतां तुमी इलेक्ट्रिकल सबस्टेशन्स पळयता जाग्यार तेव्हा आसतना जाल्लें Major- प्रॉब्लम कित्याक तुमकांय कळना म्हाकाय कळना केन्ना जालें तें म्हाकाय बेनिफीट जावंक जाय कामाचो एकदां काम जाल्लें म्हूण कळपाक जाय सुरवातीक जेन्ना स्मार्ट सिटी सुरू जाली तेन्ना मेजर कामाची सुरवातेक स्टार्ट जावपाक जाय आशिल्ली ती जावंक ना म्हणटा जाल्ली ती मेजर काम अंडरग्रावंड केबलिंग जाल्लें हांवें मळ्यांक सिवरेज घेतिल्ली खुबशीं कामां चालू जाल्लीं फेस वायज कॉर्निश जाल्लें तें जाल्लें तुम्ही फेस वायज करताले एरिया वायज फेज वायज जाल्लें ते वायफाय कितें केल्लें आसतना पणजे वायफाय केल्लें पूण आतां चलनासता अजून सुरू जावंक हांव केन्ना यूज करना पब्लीक नेटवर्क हांव यूज करना केन्ना तेन्ना स्टार्ट केलें म्हणटा चलना म्हणटा म्हाका खबर ना प्रेझेंटेशनी म्हटलं की जो कन्सल्टंट नेमला स्मार्ट सिटी घेतो त्याचीच फी जी आहे तितून जुवारी कितें जावपाक म्हणते हांव आतां स्मार्ट सिटीन भितर ना सो म्हाका तें कितें नेमला कोण कन्सल्टंट तेंय खबर ना पण सुरवातीक तुमच्या खबर आसपाक जाय ना तेन्ना कन्सल्टंट नाशिल्ले तेन्ना स्मार्ट सिटीचे ऑफिशियलच पळयताले म्हणजे तुमी रिकॉर्ड काडून पळया कन्सल्टंट आतां नेमला आसतलो आतां नेमला जाल्यार ताका जर फी दिली ताजे कडल्यान काम करून घेवपाक जाय ते स्मार्ट सिटीचे ऑफिशियल्सची जबाबदारी आसा आनी एक म्हणल्यार इतलें स्मार्ट सिटीचें काम आसून CCP आसून सुद्दां दर खेपे प्रमाणे पणजे पडटा सो हाजेर तुका कितें म्हणटलें पयलींच एक मुख्यमंत्र्यान एक बरो स्टेप घेतला हांव तुका तुमी नोटीस केला खंय तरी मांडवी नदी डिसिल्ट करपाचो कामूय चालू आसा फेरीबोटी म्हणजे ज्या ज्या जाग्यार शहराची जी आउटलेट्स आसा स्टॉर्म वॉटर ड्रेन्स थंय डिसिल्ट करपाक ताणें स्टेप घेतला इनफॅक्ट हांव आसतना तेन्ना एक प्रोजेक्ट आमी घेतिल्लो की टेम्पररी उदक स्टोर करप कित्याक तेन्ना हाय टायड येता तेन्ना आमची शहराची ड्रेन सिस्टम ही पोना वता लेवलाचे दर्याच्या लेवलाचे आमची ड्रेन्स पोना आसा आनी म्हणून उदक भायर वतना सो ताका लागून ते फ्लॅग घालून ते बंद करप आनी फोर्सिबली पंप करप जशें आमी मळ्यान पंप करता जशें सांखळे मुख्यमंत्र्याचे मतदारसंघान पंप करता व्हडले 6 पंप बसयल्या मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघान म्हणजे 2000 म्हाका दिसता 13 काय 14 बसयले आनी अजून पर्यंत एफिशियंटली काम करता अजून पर्यंत ताज्या नंतर म्हाका दिसता 2013 लास्ट फ्लडिंग जाल्लें सांखळे ताज्या नंतर अजून पर्यंत कांयच जावना आनी बाजार सदांच उडटालो अशें एक मुख्यमंत्र्यान इनिशिएटीव घेवन दिसता एक पयर ताणें निवेदनूय केल्लें तें काम चालू केलं मुख्यमंत्री आमदारान करूंक ना आमदाराचें आमदाराचें काम आसता मुख्यमंत्री और रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल MLAs ही इज रिप्रेझेंटिंग द स्टेट ओके थँक्यू सगळ्यांचे आभार मानता देव बरें करूं